घेई काढा
ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेल पथ्यनाम ढोपाचे ऐकवाचे नसेनी भवरोगा इसे जाल अनिक काय चिल्लके पथ्यनाम ढोपाचे अनिकवाचे नसेनी कामहीन विवाधा अनिक कदा भूताची पथ्यनाम ढोपाचे अनिक वाचे नसेनी विठ्ठल तरुण तुलसीमाला कन्हरं गञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। पांडुरंगा करू ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेल पथ्यनाम विठोबाचे अनिक वाचे नसेनी। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुत सेवेसाठी घेतलेल्या या अभंगामधून एका विशेष भूमिकेतून आपल्याकडे येत आहे। संत महात्मे ज्या ज्या वेळेला लोकांना सांगण्याकरता काही प्रवृत्त होतात त्या त्या वेळेला लोकांना कळेल अशा भाषेत सांगतात, पटेल अशा भाषेत सांगतात, रुचेल अशा भाषेत सांगतात आणि जो जशा अधिकाराचा आहे, ज्याची जशी पात्रता आहे त्याच्याप्रमाणे संत महात्मे त्याला त्या प्रकारचा उपदेश करतात, त्याच्या हिताची गोष्ट सांगतात। त्याचं जीवन अशा प्रकारचा बुजवून टाकण्याचा प्रयत्न करतात। या अभंगामध्ये महाराज एका वेगळ्या भूमिकेतून लोकांच्या पुढे आलेले आहेत। अनेक प्रकारची भूमिका महाराजांची आहे। लोकांना सांगण्याकरता जेव्हा जेव्हा महाराज प्रवृत्त झालेले आहेत तेव्हा महाराजांनी वेगवेगळ्या प्रकारची भूमिका घेऊन लोकांना ही गोष्ट सांगितलेली आहे। हे सांगत असताना महाराजांची भूमिका कधी शिक्षकाची आहे, कधी मातेची आहे, कधी व्यापाऱ्याची आहे, कधी शेतकऱ्याची आहे,
या अभंगामध्ये महाराजांनी भूमिका घेतली आहे एका वैद्याची. साधू वैद्याच्या भूमिकेतून महाराज लोकांच्या पुढे येत आहेत आणि अशा प्रकारे ही गोष्ट सांगत आहेत. पण ज्याही प्रकारातून संत महात्मे आपल्या पुढे येतात त्या सगळ्याचं तात्पर्य एकच आहे, भगवत नाम हेच आपल्याला तारणार आहे. या नामानेच आपला उद्धार होणार आहे. भगवंताच्या नामानेच आपलं जीवन कृतार्थ होणार आहे. हे अनेक पद्धतीनं अनेक प्रकाराने संत महात्मे आपल्याला सांगत राहतात, पुन्हा पुन्हा सांगत राहतात. या अभंगामध्ये महाराजांची भूमिका वैद्याची. पण वैद्य म्हटल्यानंतर महाराज म्हणतात की तुम्ही ज्या प्रकारचे इतर लौकिक अर्थातले लोक वैद्य समजता, डॉक्टर समजता, तसे आम्ही वैद्य नाही. नहो आम्ही वैद्य अर्थाचे भुकेले, भलते द्यावे पाधे भलतेसी, कुपथ्य करोनी विटंबावे रोगी, काय हे सलगी भिडत्याची. अशा प्रकारचे आम्ही वैद्य नाही. भलत्याच आजाराला भलतंच औषध देऊन अशा प्रकारे त्या रोगाची विटंबना करणारे आम्ही नाही. अशा प्रकारे मग कसे आहात? रोग या ऐशा द्याव्या वल्ली, जान झाली बाधाती. अचूक अशा प्रकारचं रोग निदान करून आम्ही अशा रीतीने त्याला त्या प्रकारचं औषध त्याच्याकरता देतो. महाराज या अभंगातून ही गोष्ट मोठ्या विशेषत्वाने गोष्ट प्रतिपादन करत आहे. अभंगामागची भूमिका अशी आहे की संसार तापाने त्रस्त झालेला, लौकिक दृष्टीने अशा प्रकारची पीडा मागे लागलेला असा एक कुणीतरी पीडित असणारा सांसारिक मनुष्य महाराजांच्याकडे आला आणि महाराजांना म्हणत आहे की महाराज माझी ही पीडा नाहीशी करा. माझ्या मागे जी पीडा लागलेली आहे, मी जो त्रस्त झालेलो आहे, त्यामुळे यातून मला मोकळं करा, मुक्त करा, काही करा. तो बोलतो आहे प्रापंचिक भूमिकेतून आणि महाराज त्याला सांगत आहेत पारमार्थिक भूमिकेतून. तो म्हणतो माझी पीडा घालवा. महाराज म्हणले ठीक आहे, तुझी पीडा घालवायची आहे तर मग आम्ही एक रस निर्माण केलेला आहे, त्या रसाचा तू काढा घे आणि तुझ्या मागे लागलेली ती पीडा तू अशा प्रकारची नाहीशी कर, संपवून टाक. तो काढा घे आणि हा काढा घेत असताना आणखी एक पथ्य तुला पाळलं पाहिजे की मुखाने विठोबाच्या नावाशिवाय दुसरं काहीही सेवन करायचं नाही. एवढं पथ्य तू पाळ. तो म्हटला एवढं जर मी केलं तर मग माझी पीडा जाईल का? महाराज म्हणतात तुझी पीडा काय घेऊन असला? भवरोगासारखा रोग ज्या अशा प्रकारच्या आमच्या औषधाने जातो आहे, या काढ्याने जातो आहे, तिथे तुझी पीडा जाईल यात नवलच नाही. इतकंच नव्हे तर इथून पुढे तुला कोणत्याही प्रकारची आता भूताची बाधा होणार नाही, कसल्याही प्रकारचा ताप होणार नाही, कसल्याही प्रकारची आणखी त्या ठिकाणी पीडा तुला होणार नाही. तेव्हा असा हा आम्ही आणलेला ब्रह्मरसाचा काढा तू घे, त्या काढ्याने तुझी पीडा नाहीशी होईल. ब्रह्मरस घेई काढा. हा काढा कशाचा काढा आहे? ब्रह्मरसाचा काढा आहे. आता बाकीची काढी आपल्याला माहिती आहे, ब्रह्मरसाचा काढा काय प्रकार आहे? ब्रह्मरस कशाचा असतो? ब्राह्मीचा रस माहिती आहे, ब्राह्मी नावाची एक वनस्पती, तेव्हा त्याचा एक काढा असू शकेल, त्याचा रस असू शकेल, इतपत लोकांना माहिती आहे. पण ब्रह्मरसाचा काढा कसा काय असतो? हा ब्रह्मरस तरी आणायचा कुठून?
ब्रह्म अशा प्रकारचा असतो तरी कसा, अशा प्रकारे ही गोष्ट आहे. ब्रह्मरस या शब्दामध्ये ब्रह्म आणि रस असे दोन शब्द. ब्रह्मरस याचा अर्थ, या शब्दाची जर सामासिक विग्रह केला तर ब्रह्मरस म्हणजे ब्रह्म हाच रस असा विग्रह करता येईल, किंवा ब्रह्माचा रस, ब्रह्मापासून तयार केलेला रस असाही या शब्दाचा विग्रह करता येईल. ब्रह्म हा रस आहे, ब्रह्म हाच रस आहे. ठीक आहे, ब्रह्म हा रस आहे, पण ब्रह्म म्हणजे तरी काय आम्हाला सांगा. ब्रह्म कशाला म्हणावं हे तरी सांगा. ब्रह्म हा सांगण्याचा विषयच नाही महाराज. ब्रह्म हा सांगण्याचा, बोलण्याचा, ऐकण्याचा, पाहण्याचा, दाखवण्याचा विषयच नाही. मग कशाचाच विषय नाही, मग तो सिद्ध करून दाखवा. तो सिद्धही करता येते, कुठल्या प्रमाणाचाही तो विषय आहे. ती एखादी वस्तू नाही की अशा प्रकारची वस्तू प्रत्यक्ष प्रमाणाने दाखवता येईल ही अशी गोष्ट आहे. म्हणून हा जसा माहीत लगेच दाखवतो, तो हा पहा माहीत माझ्या पुढे आहे, हे प्रत्यक्ष प्रमाणाने दाखवता येईल. तसं ब्रह्म नाहीये. अनुमानाने दाखवता येत नाही, शब्दाने सांगता येत नाही, मग प्रमाणाने सांगता येत नाही, दाखवता येत नाही, बोलता येत नाही. नाही 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 असं जर सांगत असाल तर मग ते ब्रह्म नाहीच म्हणून सांगा ना. नाही असंही म्हणता येत नाही, ब्रह्म नाही असं सुद्धा म्हणता येत नाही. याचं कारण त्याच्या अस्तित्वाची जाणीव सतत आहे आपल्याला. आपल्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला आहे की नाही, आपण आहोत याचं भान आपल्याला आहे. अगदी वेडा मनुष्य जरी असला तरी आपण आहोत याचं भान त्याला आहे. अशा प्रकारच्या स्वतःच्या चित स्वरूपाचं भान असणं म्हणजेच ब्रह्माचं अशा प्रकारचं स्वरूप आहे. आपल्या चित स्वरूपाचं त्याला भान आहे, आपल्या अस्तित्वाचं त्याला जाणीव आहे. अशा प्रकारची चैतन्ययुक्त अशा अवस्था जेव्हा जाणली जाते तेव्हा त्याचा अर्थ ते ब्रह्म अशा प्रकारचं त्याच्या ठिकाणी आहे. पण तो अंश रूपाने, ब्रह्माचा अंश त्या जीवामध्ये अशा प्रकारचा आहे, किंबहुना प्रतिबिंब अशा प्रकारचं त्या चिद्वस्तूचं तिथं पडलेलं आहे, ब्रह्मवस्तूचं प्रतिबिंब पडलेलं आहे. असं ते ब्रह्माचं स्वरूप आहे. पण शब्दानेच वर्णन करायचं झालं तर नाही करता येत. त्याला नाव नाही, त्याला रूप नाही, त्याला कुणाचा संग नाही, त्याला कशाची उपाधी नाही, तो कशाच्याही आधाराने राहत नाही. अशा प्रकारचा एक असणार, एकमेवाद्वितीयम असं त्याचं वर्णन शास्त्रकारांनी केलेलं आहे. स्वगत सजातीय विजातीय भेद रहित असं त्या ब्रह्माचं स्वरूप आहे. त्याच्या ठिकाणी स्वगत भेद नाही, सजातीय भेद नाही, विजातीय भेद नाही, अशा भेदरहित असणारा एकमेवाद्वितीयम असणारा तो एकमेव अशा प्रकारचा असणारा. स्वगत भेद का नाही, कारण ब्रह्म हे निरवयव नाही म्हणून. अशा प्रकारे त्याच्या ठिकाणी अवयव नाहीये, ते निरवयव आहे म्हणून ते स्वगत भेद नाही. सजातीय भेद का नाही, कारण त्या ब्रह्मासारखं दुसरं कुठलं ब्रह्मच नाही म्हणून त्याच्यामध्ये सजातीय भेद नाही. विजातीय भेद का नाही, जगत अशा प्रकारचं प्रत्यक्षात नाहीच, अस्तित्वातच नाही, त्यामुळं विजातीय भेद सुद्धा त्याच्या ठिकाणी असू शकत नाही. अशा स्वगत सजातीय विजातीय भेद रहित असणार असं जे तत्व आहे, अशी जी वस्तू आहे ती ब्रह्मवस्तू आहे, ती सांगताच येत नाही. अशा प्रकारे नाही तर्केण मतिरापणीया असं श्रुती सांगते. श्रुती असं सांगते, तर्काने त्याचा अशा प्रकारचा अनुमान करता येत नाही, त्याचा विचारही करता येत नाही. म्हणून तर महाराज म्हणतात की देवा तुझे असं स्वरूप आहे ते मनाच्या, बुद्धीच्या, वाचेच्या पलीकडे असल्यामुळं आम्हाला बाकी काही कळत नाही. आम्ही भक्तीने तुला आकळून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुला तसा आमच्या मापात आणलेला आहे. मनवाच्या
पिता पितराने तत्वता न मोजवे. तात्पर्य असं आहे की अशी ब्रह्मवस्तू मनोवाचीच्या पलीकडे आहे. काहीच स्वतः भगवान सांगतात. इंद्रियाणि पराण्याहुः इंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धी यो बुद्धे परतस्तु सहा. म्हणून महाराज देवाला प्रश्न करतात, काय तुझं देवा जाणावे का कैसे? काय तुझं कैसे जाणावे का देवा? अनावे अनुभवा कैशा परी. कसं तुझं अशा प्रकारचं स्वरूपाने जाणावं? कशातच काही अशा प्रकारचा नाहीस. निर्गुण आहे, निराकार आहे, अशा प्रकारचा न कशामध्ये सापडणारा आहे. तुला आकार नाही, काही नाही, काही नाही. हे ब्रह्मतत्व आहे. या ब्रह्माचा निर्देश 17व्या अध्यायामध्ये भगवान सांगतात. ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृता ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिता पुरा. ब्रह्म या वस्तूचा निर्देश 3 शब्दांनी केलेला आहे. ओम तत् सत या 3 शब्दांनी. ओम ब्रह्माचा निर्देश करतो, तत् ब्रह्माचा निर्देश करतो, सत ब्रह्माचाच निर्देश करतो. ओम शब्द कसा आहे? ओम इत्येकाक्षरम ब्रह्म. ओम हा शब्द एकाक्षरी ब्रह्म आहे, त्यांनी निर्देश केलेला आहे. तत् शब्द कुठे आहे? तत् महावाक्यामध्ये आहे. अशा प्रकारे तत्त्वमसी या महावाक्यामध्ये तत् या शब्द ब्रह्माचा निर्देश करणार आहे. आणि सत सदैव सोमेदमग्रमासीत ज्याच्यामध्ये सत अशा प्रकारचा आहे आणि तो सत स्वरूप आहे. सत स्वरूप आहे. तात्पर्य असं आहे की असं हे ब्रह्म आहे जे निर्गुण आहे, निराकार आहे, निरुपाधिक आहे, निसंग स्वरूपातला आहे. त्याच्यामध्ये काहीच नाही. मौली सुद्धा हेच सांगतात, अव्यक्त निराकार गीतेने सांगितलेली आहे. अशा प्रकारे असा असणारा तो परमात्मा निर्गुण निराकार आहे, सगुण निराकार आहे आणि सगुण साकार आहे. निर्गुण निराकार असणारा परमात्मा जाणताच येत नाही. सगुण निराकार असणारा परमात्मा समष्टी स्वरूपामध्ये आणि सगुण साकार परमात्मा व्यष्टी स्वरूपातून अशा प्रकारचा आकाराला आलेला आहे. सगुण अशा प्रकारच्या स्वरूपातून आलेला आहे. तात्पर्य असं आहे की अशी ही जी ब्रह्मवस्तू आहे ती सहजी वेदाला सुद्धा कळलं नाही. बाकीची गोष्ट सोडून द्या. नका पुसुबाई वेदासी काही कळले नाही. शेष शिरला दहा द्विसहस्र जीवा अशा प्रकारे पाहे पादाली विची निवडे होणी वेदापासून असे आगळे. आहे का कोण वेदा इतका शहाणा? पण तो वेद सुद्धा शहाणपणे वेद
कळणं शक्य नाही, समजणं शक्य नाही. अगा ब्रह्मया नावा अभिप्रायो मी पांडवा, मीची बोली दे आघावा शब्दी ही. या श्लोकावर टीका करताना ज्ञानोबरा म्हणतात, अशा प्रकारे हा जो ब्रह्म अशा प्रकारचा शब्द आहे तो वेदाने शब्द ब्रह्मामध्ये बद्ध केलेला आहे. अशा प्रकारे ब्रह्माचा अबोला फिटावा, अद्वैत तत्व तो भेटावा, आईचा मंत्र देखिले कनवा भेदे वाफे. मग शब्दातीत असणारा हे ब्रह्म वेदाने शब्दबद्ध केलेला आहे. ओम या शब्दाने, तत् या शब्दाने, सत या शब्दाने. ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविध स्मृता. अशा प्रकारे मग आधी काहीच नव्हतं, पण तो आकारला गेला, निर्माण केला गेला. अशा प्रकारे शब्दामध्ये आणला. ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी याच्याकरता दृष्टांत दिलेला आहे. उपदलिया बाळकासी नाव नाही तैसी, ठेविलिया नावेसी कोदेत उठी. मूल जन्माला येतं, जन्माला आल्याबरोबर मुलाला काहीच नसतं, त्याला नाव नाही, काही नाही, काही नाही. मग त्याच्याकरता त्याचा एक विधी करावा लागतो, नामकरण विधी, ज्याला आपण बारसं म्हणतो, ते करावं लागतं. पाळण्यात घालून विधीपूर्वक त्या बाळाला नाव ठेवावं लागतं. आणि नव्हतंच काही, त्याला काही नावच नव्हतं, पण नाव ठेवलं. नाव ठेवल्यानंतर मग हळूहळू त्या नावाचा उच्चार त्याच्याजवळ गेल्यानंतर सगळी करायची. त्याच्या नावाचा उच्चार त्याच्याजवळ गेली की सगळेच करायचे. अशा प्रकारे त्या पाळण्यापाशी जायचं, ते नाव उच्चारायचं. ते हळूहळू मोठं व्हायला लागतं, ते बाळ हळूहळू मोठं व्हायला लागतं. त्याच्या ठिकाणी जाणीव निर्माण व्हायला लागते. त्याच्या ठिकाणी अधिकाधिक अशा प्रकारची विचारशक्ती यायला लागते. आणि मग त्याच्या लक्षात येतं की विशिष्ट नावाचा उच्चार माझ्याजवळ आल्यानंतर करतात, याचा अर्थ त्या नावाचा आणि माझा काहीतरी निकटचा संबंध आहे. आणि पुढं तर मग त्या नावाशी तो इतका रमून जातो, तादात्म्य होतो की त्याला असं वाटतं की ते नाव म्हणजेच मी आहे. आता त्या नावामध्ये आणि माझ्यामध्ये आता काही भेद राहिलेला नाही, ते नाव म्हणजेच मी. आणि मग त्या नावाने हाक मारल्याबरोबर लगेच तो ओ देतो. हे मी या नावेसी ओ देत उठी. मौली म्हणतात अशा प्रकारे त्या नावाला हाक मारल्याबरोबर मग त्याला तो प्रतिसाद देतो, ओळ देतो. तसं ब्रह्माला अशा प्रकारचा शब्दात आणला, त्याला नावामध्ये आणला, त्याला शब्दामध्ये आणला, त्याला रूपवान केलं आणि तुमच्या आमच्याकरता तो सोपा करून टाकला. आला नावा निरुपाधिक असणार असं असणार, पण त्याला सगुण साकार केलं, रूपामध्ये आणलं, नावामध्ये आणलं.
मग ते ब्रह्म कुठे आहे मग? ते हे ब्रह्म विटेवरी उभे चंद्रभागे. ते हे ब्रह्मविटेवरी उभे चंद्रभागे तिरी. अशा प्रकारचं एकटंच असणारे ब्रह्म भटकत होत. त्या ब्रह्माला संतांनी धरला आणि विटेवर सगुणामध्ये उभा केला. नेनो ब्रह्ममार्ग चुकले उघडे पंढरपुरा आले. भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी तू हा विठोबा निधान. अशा प्रकारे त्या ब्रह्माला विटेवर उभा केला म्हणजे सगुण अवस्थेमध्ये आणला. म्हणून पंढरपूरला विटेवर उभा राहिलेला पांडुरंग परमात्मा हा केवळ मूर्ती नव्हे तर तो ब्रह्मस्वरूप आहे. ब्रह्मदर्शन त्याच्यातून अशा प्रकारचं होत असतं. अशा रीतीनं ब्रह्मरूप असणारा तो परमात्मा आहे. परब्रह्मलिंगम मही पांडुरंगम अशा प्रकारचं आचार्यांनी पांडुरंग अष्टकामध्ये त्याचं वर्णन त्याही पद्धतीने केलेलं आहे. नामदेव महाराजांनी आरतीमध्ये सुद्धा असंच वर्णन केलेलं आहे. अशा प्रकारे ते ब्रह्म विटेवर उभा राहिलेलं आहे असं आरतीमध्ये सुद्धा अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. नामदेव यांच्या आरतीमध्ये दिव्या 28 विटेवर उभा वामंगी रखमाई दिसेची शोभा पुंडलिका भेटी ते परब्रह्म आहे. अशा प्रकारे ब्रह्मस्वरूप असणारा हा परमात्मा आहे. तात्पर्य असं आहे की संतांनी त्याला असा आकारात आणला आणि तुमच्या आमच्याकरता सोपा केला. आला नावा रूपा तुका आणल्यानंतर त्याला पिळून काढला. म्हणजे ब्रह्मरूपातून काय केला? त्याला पिळून काढला म्हणजे त्याला अशा प्रकारचं पक्व अवस्थेमध्ये आल्यानंतर या स्थितीमध्ये आल्यानंतर त्याच्यातून त्याच्या नामातून आम्ही रस निर्माण केला आणि तो रस म्हणजे ब्रह्मरस किंवा भक्तिरस. आम्ही तो अशा प्रकारचा निर्माण केला त्याच्या नामरूपाच्या योगाने आणि तो अशा प्रकारचा हा ब्रह्मरस. महाराजांनी त्याची प्रक्रिया सांगितली. कसा निर्माण केला? प्रवृत्ती निवृत्तीचे यातून या भाग उतरिले चांग रसायन ज्ञानाग्नी हृदाशी कडसिले ओया आत्मसिद्धी कादा लागण्या ब्रह्मी ब्रह्मरस सिद्ध झाला पाक घेतला रुचिक प्रतिमुखी. अशा प्रकारचा आम्ही हा ब्रह्मरस सिद्ध केला, हा भक्तिरस आम्ही सिद्ध केला आणि तो आता तुम्ही घ्या.
ब्रह्म हाच रस आम्ही अशा प्रकारचा आणलेला आहे, त्याचा काढा नामातून आम्ही तुमच्या पुढे ठेवलेला आहे, तो तुम्ही घ्या आणि तुमच्या मागची पीडा घालवा. ब्रह्मरस घेई काढा तिने पीडा वारील, पथ्य नाम विठोबाचे आणि कवाची नसेनी. पथ्य मात्र एक सांगितलं. महाराज म्हणतात विठोबाच्या नावाशिवाय, आता विठोबाचं नाम अशा प्रकारचा हा शब्द जो वापरलेला आहे तो विठोबाचं फक्त नाव असं नव्हे, तर विठोबाच्या नावाप्रमाणे देवाची सगळीच नावं, त्याच्या नावाशिवाय भगवत नामाशिवाय वाचेनं दुसरं काही सेवन करू नको, त्यालाच अशा प्रकारची ते वाचक देऊन टाक. तुका म्हणे वाचा वाहिली अनंता, बोलायाचे आता काम नाही. अशा प्रकारे महाराजांचा आमची सुद्धा अवस्था आम्ही अशीच करून घेतली. आमची अवस्था आम्ही अशीच केली. आमची वाचा आम्ही आता त्यालाच वाहून टाकलेली आहे. बस बाकी काही नाही, बोलण्याची नाही. आता देवा विन काही, आता बाकी बोलण्याचा विषय राहिला नाही. म्हणून महाराज सांगतात बाबा दुसरं प्रत्येक ही सांभाळ, मुखाने दुसऱ्या कुठल्या गोष्टी आणखी तू करू नकोस. ही गोष्ट महाराज सांगतात. असा हा ब्रह्मरसाचा काढा या पीडित अशा प्रकारच्या असणाऱ्या त्या दुर्दैवी आणखी त्या ठिकाणी साधका करता महाराज आणतात आणि त्याला सांगतात हा काढा घे, ब्रह्मरस घे काढा तिने पिढा वारील, पथ्यनाम विठोबाचे आणि कवाचे नसे. सांगा मध्ये सांगा. Thank you.
स्थितीला आलेला आहे. पीडाच नसती तरी मग तो या अवस्थेला आलाच नसता, जीवदशेला आलाच नसता. मग ही कोणती पीडा आहे? जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. भगवान सांगतात पीडा आहे, एक सामान्य पीडा आहे ती पोटाची. प्रत्येकाच्या मागे पोटाची पीडा लागली, खाण्यामध्ये नित्य उठवून या ही पीडा लागली. दुसरी जरा व्याधी, ही पीडा प्रत्येकाला लागलेली आहे. वृद्धावस्था आहे, व्याधीग्रस्त अवस्था आहे. आणि तिसरी पीडा तर प्रत्येकाच्या मागे आहेच आहे, जन्ममृत्यूची पीडा ही प्रत्येकाच्याच मागे लागलेली आहे. या पीडा घालवण्याकरता उत्कृष्ट अशा प्रकारचं औषध कोणतं असेल तर महाराज म्हणतात हा ब्रह्मरसाचा काढा आहे. याचं कारण भवरोगायसे जाय आणि काय क्षुल्लके. महाराज असं सांगतात की आम्ही जो हा काढा आणलेला आहे या ब्रह्मरसाच्या काढाच्या योगाने भवरोगासारखा रोग नाही होतो. आता भवरोगांचा असला हा कसला रोग आहे? भवरोग म्हणजे काय? भवनाम संसार अशा प्रकारचे हा रोग प्रत्येकालाच लागलेला आहे, प्रत्येकाच्याच लागलेला आहे. अगदी अगदी थेट ब्रह्मदेवापासून ते सामान्य अशा प्रकारच्या किडामुंगीपर्यंत अगदी सगळ्यांच्या मागे हा रोग लागलेला आहे. हा रोग लागला आहे याचा अर्थ असा की त्याला उपजेते नाशे नाशिले ते पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेला. या न्यायाने प्रत्येकाच्या मागे अशा प्रकारची ही जन्ममृत्यूची पीडा लागलेली आहे. यालाच भवरोग म्हटलेला आहे. भवनाम संसार, संसार 3 प्रकारचा सांगितलेला आहे. जन्माला येणं आणि मरणं हाही संसारच मानलेला आहे. अशा अगा उपदिले का निमने हे सासची जे का नामने तया मृत्युलोकी म्हणे संसार म्हण. अशा प्रकारे ही जन्माला येणं आणि मरणं ही पीडा मानलेली आहे. दुसरी जी पीडा मानलेली आहे ती विकाराला संसार म्हटलेला आहे. विकार, जन्माला येणं मरणं हा जसा संसार आहे तसं विकार स्थितीमध्ये राहणं हा सूक्ष्म देहाचा संसार मानला गेला आहे. काम क्रोध सो संसार जो शिरभार चलावे अशा या विकारालाच संसार म्हटलेला आहे. आणि तिसरा देहादिक संसारी जे मांडलेचे गुंफिरी अशा प्रकारे यालाही संसार, या देहादिक अशा प्रकारच्या गोष्टीला सुद्धा संसारच म्हटलेला आहे. हाही संसारच आहे. परमार्थामध्ये संसाराचं स्वरूप या प्रकारचं आहे. मग त्याचा रोग लागलेला आहे सर्वांना. कशाचा रोग लागलेला आहे? भवरोग लागलेला आहे. स्थूल शरीराचे रोग वेगळे, सूक्ष्म शरीराचे रोग वेगळे आणि कारण शरीराचे रोग वेगळे. स्थूल शरीराचे रोग असंख्य, किती रोग सांगावेत शरीराचे? शरीर रोगाचे भांडार म्हटलेले. भांडारामध्ये जसा भरपूर माल असतो सगळ्या प्रकारचा, तसं आपल्या शरीरामध्ये सगळ्या प्रकारचे रोग ठासून भरलेले आहेत. सगळेच काही प्रकट होत नाहीत किंवा एकदम सगळे येत नाहीत, पण ते रोग आहेत प्रत्येकाचे. अगदी साध्या पडसं खोकल्यापासून ते कॅन्सर पर्यंत या शरीराला सगळे रोग अशा प्रकारचे त्याला बाधू शकतात. त्या रोगाने हे शरीर बाधित आहे. हे स्थूल देहाचे रोग आहे. अनेक रोगाची नावे सांगू किती अखंड असती जळून या म्हणतात. स्थूल देहाचा हा रोग आहे. सूक्ष्म देहाचा रोग विकार आहे. विकारालाच रोग म्हटलेला आहे. तोच त्याचा संसार आहे. काम क्रोध सो संसार अशा प्रकारे हा विकार, हा सूक्ष्म देहाचा रोग आहे. कारण देहाचा जो रोग आहे, कारण देह म्हणजे अज्ञान. कारण देह म्हणजे मी शरीर आहे, मी हे हा देह आहे. अशा प्रकारच्या देहाला चिटकून राहिलेला, देहाविषयीची आसक्ती बाळगणारा, देहावर ममत्व ठेवणारा
अशी जी वृत्ती बनलेली आहे तो कारण देहाचा रोग आहे. वास्तविक तसं नाहीये. आपण तसेच जीव हा अत्यंत व्यापक आहे. तो परमात्म्याचाच अंश आहे. जीव ब्रह्मैव नापरः असा तर शास्त्राचा सिद्धांतच आहे. मग ब्रह्मवस्तूचा जर तो अंश आहे तर जो अंश असतो तो अंशीसारखाच असतो. अंश आणि अंशी याच्यामध्ये भेद नसतो. पण इथे जीव संकुचित बनला, मर्यादित बनला, देहापुरताच राहिला. याचं कारण असं आहे की त्याला रोग लागला. रोग कशाचा लागला? क्षय बाधा झाली. अशा रीतीने ज्ञानेश्वर महाराजांनी याला क्षयरोग सांगितलेला आहे. आत्मया जीवबुद्धी लागली होती जे क्षय व्याधी ते जयाची संगीत ही निर्जातीची. आत्मा व्यापक आहे. परमात्मा जसा व्यापक आहे तसा आत्मा सुद्धा अशा प्रकारे व्यापक आहे. अशा प्रकारे व्यापून राहिलेला आहे. पण त्याने त्याचा संकोच केला. देहा एवढा तो मर्यादित राहिला. महाराज म्हणतात की असा संकोच का करतो? संकोचोरी काय संकोच निर्माण झाला आणि अत्यंत व्यापक असणारा हा आत्मा स्वतःला लहान समजू लागला. अतिशय शक्तिमान असणारा अशा प्रकारची गोष्ट स्वतःला कमकुवत अशा प्रकारचा होऊन बसला. क्षयरोग झाल्यानंतर जसं कितीही बलवान मनुष्य असला तरी हळूहळू हळूहळू कृश होतो, अशक्त होतो, क्षीण होतो, शक्तिपात होतो आणि शेवटी त्याच्यामध्ये त्याचा नाश होतो. तसं आत्म्याला या जीवबुद्धीचा क्षयरोग झालेला आहे. हा कारण देहाचा रोग आहे आणि तो अशा प्रकारचा असा क्षीण होत चाललेला आहे, क्षीण होत चाललेला आहे. महाभोग कोणाला आहे? हा तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच लागलेला आहे. कुणीही यातून सुटलेला नाही. या भवरोगातून सगळेच अशा प्रकारचे त्या ठिकाणी सापडलेले आहेत. हे कशावरून आपल्याला भवरोग लागला? हे कशावरून? क्षयरोगामध्ये जसं गोड वस्तू करू लागते. मिष्टान्न जरी खायला दिलं तरी मिष्टान्न गोडच असतं, पण त्याला ते करू लागतं कारण त्याला तो रोग झालेला आहे. ताप आला, तापामध्ये गोड पदार्थ करू लागतात. क्षय झाला, रोग झाला की त्याला अशा प्रकारचे मिष्टान्न सुद्धा त्याला करू लागायला लागतात. तसं आम्हाला परमार्थ ज्या अर्थी करू लागतो आणि संसार ज्या अर्थी गोड लागतो त्या अर्थी नक्की समजावं की आपल्याला हा रोग झालेला आहे. कशावरनं? संसार गोड लागतो. अशा प्रकारे कडू विषय तो गोडू जीवासी झाला, अशी आमची अवस्था झालेली. अशा रीतीने आम्हाला कडू असणारा प्रपंच पण आम्हाला गोड वाटायला लागला आणि गोड परमार्थ लागे कडू, ज्याच्यामध्ये अशा प्रकारचे मधुर अशा प्रकारची फळ आहे असा परमार्थ मात्र आम्हाला करू लागतो. म्हणजे आमची तिकडे प्रवृत्ती होत नाही, तिकडे जावं असं आम्हाला वाटत नाही. पण संसारामध्ये मात्र आम्ही अशा रीतीने त्याच्यात रमून जातो, कडू असून सुद्धा तो आम्हाला. पण ही स्थिती बदलली पाहिजे. त्यामुळे कडू वाटतो प्रपंच, या अवस्थेला त्याला अशा प्रकारची यावं रोगडी रोमांच अशा प्रकारे ह्या अवस्था त्याला प्राप्त होण्याकरता मग त्याच्याकरता काय केलं पाहिजे? हा काळ त्याच्याकरता आणलाय. कारण अशा प्रकारच्या भवरोगाची निवृत्ती करताच हा काळ आहे. हेची भवरोगा हेची भवरोगाचे औषध
काय परिणाम आहे? जन्म, जरा, तुटे व्याध, आणि काही नवे बाध, करील वध सर्वर्गा. तीनही देहाच्या रोगाची निवृत्ती या एका काढ्याने होती आहे. जन्म, जरा, तुटे व्याध, कारण देहाच्या रोगाची निवृत्ती आहे. सूक्ष्म देहाच्या रोगाची अशा प्रकारची निवृत्ती आहे. स्थूल देहाच्याही रोगाची निवृत्ती आहे. केव्हा? सावळे रुपल्या वेडोळा, साच वठराचा मेळा, बदलला गुणी खळा, नाम मंत्रमाळा विष्णू सहस्र. अशा प्रकारचा हा भवरोग दूर करणारा हा मोठा विलक्षण रोग आहे. विलक्षण अशा प्रकारचा हा काढा आहे. मग या काढ्याने भवरोगासारखा रोग जातो. तिथं तो आणलेली एक शिल्लक पिढा जायला नवल काय निपटत त्यांची. अशा अचूक निदान करणारा वैद्य जर असेल तर तुमचा रोग तो समूळ घालतो. पण अर्धवट ज्ञान असणारा जर डॉक्टर असेल तो रोग वाढवतो. अशी घटना घडली बरं का. आमच्या फडावरचं एक गाव आहे तरडगाव. आपल्या माऊलीच्या पालखी सोहळ्याच्या वाटेवरचं उभारी म्हणून होतं तिथले गायकवाड म्हणून आहे. अजून ते पुण्यात ॲडमिटच आहे. काय डॉक्टरने सांगितलं कुणाच ठोक. त्यांना जरा त्रास व्हायला लागला, हे व्हायला लागलं, जेवण जायला 4 दिवस म्हणून डॉक्टरकडे गेले आणि इंजेक्शन वगैरे केलं, काही फरक पडला नाही. पुन्हा तपासणी केली तर सांगितलं तुम्हाला कावीळ झाली. कावीळ झाली म्हटल्यानंतर मग पुन्हा ॲडमिट करून घेतलं दवाखान्यात. पण डॉक्टरने पुन्हा आणखी तपासणी केल्यानंतर म्हणलं तुमच्या आता किडनीवर परिणाम व्हायला लागला, लिव्हरवर परिणाम व्हायला लागला. इथं तुम्हाला ठेवून का उठवण्यात, तुम्ही पुण्याला जा. त्यांना पुण्याला पाठवलं. लागोपाठ 2 वेळा त्यांना डायलिसिस करावं लागलं आणि फार त्रासातून त्यांना अशा रीतीने त्यांना सहन करायची पाळी आलेली आहे. अजूनही ते त्याच अवस्थेत आहे. खरं म्हणजे निवृत्तीची वारी असते त्यांची त्र्यंबकेश्वरची. 40 वर्ष त्यांची वारी कधी चुकली नाही. त्यांच्या वाडवडिलापासून चाललेली. पण दुर्दैवाने यावेळेला मला तर त्यांना येता आलं नाही. फोन सारखी मला यायला लागली. मला असू दे, आता तुम्ही घ्या आणि काहीतरी उपचार करा, काहीतरी करा. हे का सांगतो मी तुम्हाला? निदान जर नीट झालं नाही तर फार अशा प्रकारच्या विपरीत गोष्टी घडायला लागतात. रोग तर बरा होत नाहीच नाही, पण रोग बळावतो, वाढायला लागतो आणि एकातून दुसऱ्यातून तिसऱ्या अशा प्रकारच्या काही ना काही गोष्टी त्यातून घडत राहतात. अतिशय त्या गुंतागुंतीच्या गोष्टी घडत राहतात. मग त्यामुळे रोगाचं निदान अचूक व्हावं लागतं. महाराजांच्याकडे पिढा घेऊन आलेला हा जो अशा प्रकारचा रोगी आहे किंवा जो पीडित मनुष्य आहे, महाराजांनी अचूक निदान केलं. बाबा, तू जो रोग घेऊन आलेला आहे तो काही सामान्य रोग नाही, तर त्या रोगाने तू पछाडलेला आहे, तो क्षयरोग आहे, तू सर्वनाश करणार आहे. त्याच्याकरता हा समूळ रोग नाहीचा करायचा असेल तर मग तुला हेच करावं लागेल. आम्ही सांगतो की पथ्य सांभाळावं लागेल. आम्ही सांगतो की काढा घेतला पाहिजे. आणि महाराजांनी त्याला निर्वाळा दिला. आता इथून पुढे तुला आता याची बाधा होणार नाही. बाधा झाली म्हणूनच तुला हा रोग झाला, पण आता पुढे तुला ही बाधा होणार नाही. कशाची बाधा? आणि कदा भूताची बाधा होणार नाही. आम्हाला झाली का भूताची बाधा? आम्हाला सगळ्यांना झाली, प्रत्येकाला ही बाधा झाली. कोणतं भूत आहे आमच्या पाठीमागे लागलेलं? हे सामान्य भूत नाहीये. बरं, एक भूत नाहीये, 5 भूतांनी आपल्याला पछाडले. पंचभूताचे सापडलो संधी, घातलोसे बंदी अहंकारी. अशा प्रकारे अशा या भूतमात्रांच्या ठिकाणी आपण सापडलो. भूत याचा अर्थ भूत विषयाचं भूत नव्हे. भूत म्हणजे अशा प्रकारचं असणारी पंचमहाभूत. पंचमहाभूतातले पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश. अशा प्रकारे पंचभूताचा गोंधळ बस. अशा पद्धतीने ही 5 भूत आपल्याला पछाडली. इथून पुढे तुला कधीच होणार नाही. आणखी एक मोठं भूत प्रत्येकाच्या मानेवर बसलेलं आहे. कोणतं भूत आहे?
महाराज सांगतात, जे बहुता एका अवांतरू अहंकाराचा भूतसंचारू झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. अहंकार रूपी भूताने आपल्याला पछाडलेला असल्या कारणामुळे आपल्या स्वरूपाची जाणीवच आपल्याला झाली नाही. आपण बया विसरून धनंजया ते चिरूपया अज्ञानाची. अशा अज्ञानाच्या अवस्थेमध्ये आपण राहिलो. कारण आपल्या देहाच्या विषयी असणारा आपला अहंकार. तुम्ही आम्ही तर जाऊ देऊ, पण या अहंकाराने शुकाचार्यासारखे नेहमी म्हणणारे पछाडले गेले. अहंकार लागे शुकाची पाठी, व्यासे उपराठी दृष्टी केली. आपला सर्व इतिहास पाहून घ्या तुम्ही. कसा शुकाचार्यांसह एवढे मोठे प्रखर वैराग्य असणारे, ज्ञानी असणारे, पण त्यांनाही अहंकाराची बाधा झाली. म्हणून व्यासांना त्यांना जनक राजाकडे पाठवावं लागलं वगैरे. पुढचा सगळा इतिहास आपण पाहून घ्या. तात्पर्य असं आहे की हा अहंकार भल्या भल्याला पछाडून टाकतो. पण महाराज म्हणतात, हा जर आमचा तुम्ही काढा घेतला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची भूताची बाधा होणार नाही. तुका म्हणे नव्हे बाधा आणि कला भूताची. मुखाला फक्त एवढं पथ्य सांगा. अशा प्रकारे पथ्य नाम विठोबाचे आणि कवाची नसेवी ज्ञानेश्वर. ब्रह्मरसची काढा तिने पिढावारे पक्षनाम विठोबाचे आणि कवाचे नसेवी. अभंगाचा संक्षेपाने अशा प्रकारचा विचार मी आपल्याकडे मांडलेला आहे. थोडक्यात अशा प्रकारची गोष्ट कोणत्याही गोष्टीचं विस्तार जास्त न करता, पाल्हाळ न करता मी थोडक्यात हा विषय आपल्यापुढे ठेवलेला आहे. मानसगाव हे आम्हाला माहीतच नव्हतं कोणी. पहिल्यांदाच हरिभक्ती परायण गोविंद महाराज त्यांनी सांगितलं, तुम्ही या कीर्तनाला. अहो म्हणलं, आता कसं शक्य? आता माघवारी जवळ आली, बाकीची आमची वारीची नियम दिंड्या येतात. कार्तिकेला जशा दिंड्या येतात, आषाढीला येतात, तशा माघवारीला सुद्धा दिंडे येतात बरं का. पंढरपूरला आमच्या फळावर दिंडे येतातच. त्यामुळे आता दिंडे येणार, बाकीची वारीची नियम सुरू होणार. आणि अशा अवस्थेत आता कीर्तनला आम्ही कसं काय यायचं म्हणलं. होय नाही का, त्यांची इच्छा होती मी काल्याच्या कीर्तनाला यावं, पण काल्याच्या कीर्तन त्रयोदशी आहे तुमचा आणि पंढरीची वारी आहे, अगदी अवघड आहे म्हणलं मला. दुसरा कुठला तरी दिवस, मग दिवस चालून 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 असता एक दिवस हा रथ सप्तमीचा एवढा दिवस आहे भाऊ म्हणते. आता काही बसवून घेईल काहीतरी, पण ते गाव मला माहीत नाही कुठेही काय. ते या म्हणते काही गेडशी जवळच आहे म्हणते, फार काही लांब नाही. बरं, मग आता कधी टाईम कीर्तनाचा? म्हणजे 8 ते 10 किंवा 9 ते 11. अरे बापरे म्हणलं, आता तुमच्याकडे 8 ते 10 किंवा 9 ते 11 कीर्तन करून तिथून आम्ही पंढरीला निघायचो. म्हणजे आमची रात्रच उजाडणार म्हणलं प्रवासात सगळी. ते कसं शक्य आहे म्हणजे? आता कीर्तनाची वेळ सगळीकडे बदललेली ती 7 ते 9 आहे. सगळीकडे कुठेही जा तुम्ही. आता पंढरीमध्ये जा किंवा गावागावचे जे पारायण सोहळे होत आहेत, सप्ताह होत आहेत, त्या ठिकाणी सगळीकडे आता 7 ते 9. माझी संयोजकांना इथली अशी सूचना आहे की तुम्ही सुद्धा कीर्तनाची वेळ 7 ते 9 करा आणि कीर्तनानंतर मग पंगत करा, जेवणाची पंगत. गंमत काय होती, जेवणारे आधी जेवून घेतात, तुम्ही कीर्तन करा नाही तर काय करा, ते आपले आपले घर गाठतात, झोपतात, काय करा. मग त्याकरता सगळ्यांना जर अडकून ठेवायचं असेल तर तुम्ही कीर्तन आधी करा, म्हणजे मग जेवणारे सुद्धा थांबतीलच आणि कीर्तन ऐकणारे तर थांबणारच थांबणार.
तेव्हा कीर्तन 7 वेळेची सुरू केले. त्यांनी हा उत्सवाला आरंभ केलेला आहे आणि ते या उत्सवाकरता इथे राहत होते असं त्यांनी त्यांच्या बाबतीतलं या उत्सवाचं त्यांचे एक वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. अशा प्रकारे वारकरी संप्रदायातील एक अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व या गावाशी इतक्या निकट संबंधामध्ये असेल तर आपण या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणाने सगळ्यांना सुखावह ठरतील अशा पद्धतीने आपण पार पाडा एवढी मी आपल्याला सूचना करतो. आपण काकासाहेबांच्या सेवेतली मंडळी आहात. काकासाहेबांच्या म्हणजे गुरुबा काकांच्या त्यांच्या पंचक्रोशीतली आपण सगळी मंडळी आहात. त्यांच्या अशा प्रकारच्या सेवेकरी आपण नामधारक वारकरी आहोत, वैष्णव आहोत. तेव्हा या गोष्टी कालमानानुसार योग्य अयोग्यता ठरवून तुम्ही या सूचना लक्षात घ्या. मला वाटतं पुढच्या वेळेला तुम्ही याच्यात नक्की बदल करा.